दादांबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय स्पष्टपणे बोलणारं व्यक्तिमत्व. समोरच्याला राग आला तरी चालेल, परंतु स्पष्टपणे बोलून त्यांच्या भावना ते व्यक्त करायचे. आणि कामाबद्दल सांगायचं झालं तर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला. आता मीच माझ्याबद्दल जे मला अनुभव आले ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस कदम वापसती पाणी पुरवठा योजनेच्या, जलजीवन मिशन योजनेचा 65 लाख रुपयाचा त्या ठिकाणी करार करायचा होता, की 65 लाख रुपये देऊन ती भाड्याने जागा घ्यायची. दादांना ज्यावेळेस आम्ही सांगितलं की 1 रुपया नाममात्र दराने दादा आम्हाला जागा मिळावी, तर दादांनी त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब न करता तुमची मागणी रास्त आहे, ती तुमची आपण मागणी मान्य म्हणजे लवकरात लवकर ती मार्गी लावू. म्हणजे दादांचं त्या ठिकाणी कोणत्या पक्षाचं आहे, कोणत्या गटाचं आहे ते न बघता काम तुझं काय, ते काम योग्य असेल तर ताबडतोब मार्गी लावणारं असं धडाडीचं व्यक्तिमत्व. आणि निश्चितच या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने फार मोठी या राजकारणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. असो, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. दादांच्या जाण्याने जे पवार कुटुंबियावरती जे दुःख झालेलं आहे ते दुःख हलकं करण्यासाठी परमेश्वराने त्यांना ताकद द्यावं आणि त्यांच्या चिरात्म्यास परमेश्वर चरणी सद्गती लाभो, अशी मी माझ्या कदम उपस्थितीतील तमाम जनतेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, तसेच आमचे नेते, आमचे स्नेही दौंड तालुक्याचे आमदार रामदादा कुल यांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व दादांना या ठिकाणी शेवटची भावपूर्ण आदरांजली होतो.